सध्या उन्हाचा तडाखा सर्वच ठिकाणी वाढलेला आहे. विदर्भात सुद्धा उकाडा वाढलेला असून माणसांसोबतच जनावरे सुद्धा उन्हामुळे हैराण झाली आहेत. या उन्हापासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरच्या या प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण, मगर, अजगर यांचा समावेश असलेले 200हून अधिक वन्य प्राणी आहेत. या उन्हापासून प्राण्यांच्या बचावासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरच्या या प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट्यांच्या पिंजऱ्यांमध्ये हिरवी जाळी लावण्यात आली आहे. पिंजऱ्यांसोबत गोणी बांधून या गोण्या सतत ओल्या ठेवल्या जात आहेत. हिरव्या जाळ्यांसोबतच पिंजऱ्यांमध्ये कूलरही बसवण्यात आले आहेत. पिंजऱ्यांतील तापमान सामान्य राहावे यासाठी हे करण्यात येत आहे. एवढंच नाही तर अस्वल आणि बिबट्याच्या पिंजऱ्यात ठराविक अंतराने पाण्याचे फवारे देऊन थंड ठेवण्यात येत आहेत. महाराज बाग प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक सांगतात की नागपुरातील तापमान 40 ते 42 अंशाच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्राण्यांना थंड ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तापमान 45 अंशाच्या आसपास गेल्यास प्राण्यांना अन्नात ग्लुकोज दिले जाते. प्राण्यांना रसदार फळं दिली जात आहेत, जेणेकरून या प्राण्यांना उष्माघाताचा धोका कमी करता येईल. आपण बिबट्यांसाठी, त्याच्यानंतर जे अस्वल आहेत त्यांच्यासाठी आणि चिडियाघर ज्या जिथे पक्षी वगैरे राहतात त्याच्यासाठी आपण कूलरची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर वाघासाठी एक स्पेशल डबकं तयार करून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्या डबक्यामध्ये 24 तास पाणी राहते आणि त्याला जेव्हा जेव्हा वाटेल की आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करायचं आहे, थंड व्हायचं आहे, तर तो पाण्यामध्ये जाऊन आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकेल. तसंच आपण हर्बीवोर जे आहे, जनावर जे मोठ्या एन्क्लोजरमध्ये आहेत तिथे आपण प्लांटेशन जास्त प्रमाणात केलेलं आहे. सावली आहे, तिथे सावलीमध्ये बसून ते आपलं थंडावा घेऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांची जे राहण्याची सोय जिथे केलेली आहे तिथे आपण ग्रीन नेट लावलेली आहे, जेणेकरून जी गरम हवा येते ती त्यांच्या त्या घरामध्ये जायला नको. तसंच जसं जसं आता टेम्परेचर वाढेल तसं आपण इलेक्ट्रॉलचं पावडर आणि ग्लुकॉन-डीचं पाणी त्यांना पाजणं सुरू करू. त्याच्यानंतर त्यांचे जे घरं आहेत त्यांच्या घरामध्ये आपण पाण्याचा फवारा आपण मारणं सुरू करतोय दिवसातून 2 वेळा, जेणेकरून त्या घराचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील.